महापालिकेच्या स्थायी समिती सभापती आणि महिला व बाल कल्याण समितीच्या सभापती आणि उपसभापती पदाची निवड प्रक्रिया आज पार पडली। स्थायी समितीच्या सभापतीपदी वीरेंद्रसिंह गाडीवाले यांची वर्णी लागली आहे। दुसरीकडे महिला व बाल कल्याण समितीच्या सभापतीपदी सदिच्छा सोनी आणि उपसभापतीपदी निरंजना लांडगे यांची निवड झाली आहे। मंगळवारी सकाळी 11 वाजता पीठासीन अधिकारी तथा जिल्हाधिकारी राहुल कर्डिले आणि आयुक्त महेशकुमार डोईफोडे यांच्या उपस्थितीत निवड प्रक्रिया पार पडली। विशेष म्हणजे अर्ज भरण्याच्या दिवशी स्थायी समितीच्या सभापतीपदासाठी वीरेंद्रसिंह गाडीवाले आणि महिला बाल कल्याण सभापतीपदासाठी सदिच्छा सोनी यांचा एकमेव अर्ज दाखल झाला होता। दरम्यान निवडीनंतर नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला। शहराचा विकास, जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणार तसेच महापालिकेची आर्थिक परिस्थिती उत्तम करण्यावर भर राहणार असल्याची प्रतिक्रिया नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी दिली। आज स्थायी समितीच्या सभापतीपदी मला इथं काम करण्याची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल माननीय अशोकरावजी चव्हाण साहेब यांचे मी आभार व्यक्त करतो की त्यांनी मला महानगरपालिकेत हे काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली। येणाऱ्या काळात जे भाजपला बहुमत मिळालेलं आहे, माननीय अशोकरावजी चव्हाण साहेबांनी भाजपच्या पक्षावर जे विश्वास ठेवून नांदेडच्या जनतेने बहुमत दिलेलं आहे आणि जे माननीय नरेंद्र मोदी साहेब आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना जी अपेक्षित विकासाची जी कामे देशासाठी, राष्ट्रासाठी आणि नांदेडसाठी आज माननीय अशोकरावजी चव्हाण साहेब यांना करावायची आहे, ते आम्ही सगळं कविता मुळे मॅडम, दीपक सिंग रावत, आमचे मित्र महेश कनक दंडे, किशोर स्वामी आणि सगळे ज्येष्ठ नगरसेवकांना सोबत घेऊन आम्ही निश्चितपणे इथं विकासाची आणि विशेष करून नागरिकांना जे सोयीसुविधा उपलब्ध करून द्यायचं आहे आणि नागरिकाच्या सेवेसाठी जे नवीन उपक्रम आम्हाला काही करावं लागेल ते त्यासाठी आम्ही निश्चितपणे प्रयत्न करू। माझ्या डोक्यात एकच आहे की आपल्याला दैनंदिन जीवनात जे रोजच्या तक्रारी नागरिकांना करण्यासाठी उपलब्ध नाही, नगरसेवकाशिवाय त्यांना पर्याय नाही। नागरिकांनी नगरसेवकाकडे जावं आणि काम करून घ्यावं ही जी पद्धत आहे ते कुठेतरी बदलली पाहिजे। नागरिकांना थेट महानगरपालिकेला तक्रार करता आली पाहिजे आणि ते सेवा त्यांना मिळाली पाहिजे। यासाठी डिजिटलायझेशन माध्यमातून आपण इंदोरला मी पाहिलं, इंदोरच्या धर्तीवर नांदेडलाही नागरिकांना तशा सेवा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करेल। नाही, अजून मागील 3-4 वर्षाचे जे गॅप पडलेला आहे, निश्चितपणे लिमिटेड सोर्स आहे, पण येणाऱ्या काळात त्यासाठी कसं उत्पन्न वाढता येईल ते आम्ही सगळे मिळून प्रयत्न करू। मला पहिल्यांदाच माझ्या प्रभागातील जनतेने भरभरून आशीर्वाद दिले आणि मी बहुमताने निवडून आले। तसेच साहेबांचा आशीर्वाद मला दोन्ही वेळेस लाभलेला आहे आणि साहेबांनी यावेळेसही माझ्यावर अप्रतिम असा विश्वास टाकलेला आहे। त्या विश्वासाचं मी सोनं करण्याचा प्रयत्न करेल। मला महिलांचे सक्षमीकरण सर्वप्रथम महत्त्वाचं वाटते आणि तसेच महिलांना आत्मनिर्भर करण्यासाठी त्यांना बऱ्याचशा गव्हर्नमेंटच्या सुविधा आहेत त्या त्यांच्यापर्यंत पुरवण्यासाठी आणि तसेच महिलांना बचत गट ह्या गोष्टींना मी बळकटीकरण देणार आहे। तसेच मी चव्हाण साहेबांचे आभार मानते की त्यांनी मला महिला व बालकल्याण सभापतीपदी माझी निवड केली आणि मला आशीर्वाद दिले, त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार मानते।